जय हिंद. न्यायसहयोगच्या आजच्या या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ हेरोडे सर, जे क्रिमिनल डिफेन्स, अफिलिएट साइड मॅटर्स, फॅमिली केसेस आणि एनडीपीएस मध्ये एक्सपर्ट आहेत. चला जाणून घेऊया त्यांचं मार्गदर्शन युवा ऍडव्होकेट साठी, त्याचसोबत लॉ स्टुडंट साठी. जय हिंद सर, आपलं स्वागत आहे. आपलं लहानपण कसं होतं, शिक्षण कुठे झालं? सर्वप्रथम न्याय सहयोग या युट्यूब चॅनलचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या काबिल समजलं आणि माझी या पॉडकास्ट साठी विचारलं. माझं लहानपण हे नवी मुंबईमध्येच झालं आणि शालेय शिक्षण माझं नवी मुंबईमध्ये मी आधी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये 7वी पर्यंत होतो, कारण ते घराच्या जवळ असल्यामुळे ते बेटर पडलं. आई वडिलांनी पण असं नाही की सगळे एज्युकेटेड होते, माझ्या घरामध्ये एज्युकेटेड पीपल, पण आई वडिलांचं नाही तेवढं शिक्षण झालं, पण आम्हाला शिकण्यामध्ये त्यांनी कोणतीच कसर नाही. जे शिक्षण त्यांना साध्य नाही झालं ते शिक्षण त्यांनी आम्हाला दिलं. पर्यंत माझं तिथे झालं. त्यानंतरला मी आय गेस 8वीला मी आयसीएल स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं वाशील. त्यानंतरला 10वी पासआउट झाल्यानंतर मी केबीबी मॉडर्न कॉलेजला कॉमर्समध्ये ऍडमिशन झालं माझं. कॉलेज कुठे आहे? वाशी. आणि नंतर मी माझं बीकॉम कम्प्लीट केलं. बीकॉम झाल्यानंतर एलएलबी नंतर मग एलएलएम. तिकडे वाशी मध्येच झालं? एलएलबी माझी नेरूळला झाली, एमजीएम लॉ कॉलेज, आणि एलएलएम माझं युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. एलएलबी करायचं कधी ठरवलं? कारण की बेसिकली इंजिनियर, डॉक्टर किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ह्या क्षेत्राकडे जास्त जातो. तो किस्सा आहे माझ्या लाईफ मध्ये घडलेला. मी बीकॉम केलं आणि बीकॉम नंतर मी एलएलबी करेल असं काही होणार. माझं बीकॉम झालं आणि नो, बट आय एम बीकॉम ग्रॅज्युएट. तुम्ही पण मास्टर्स पण म्हणजे कॉमर्स. पण माझं एलएलबी करणं त्याच्यासाठी खूप मोठं आणि तिकडे आपले आर्ट्सचे स्टुडंट आहेत. अरे वा. तर त्यांनी पण घेतलं. माझा असा किस्सा झालेला की मी पासआउट झालो आणि मग हॉलिडेज होते आणि माझा एक मित्र आहे लहानपणीचा, एक बॅच पाठी होता तो, विकास म्हणून. त्याने मुलीला एका पडून घेऊन गेला आणि लग्न करून तो आला. नंतरला ते त्या दोघांना प्रोड्यूस केलं पोलीस स्टेशन मध्ये. मग कुतूहल असते की काय झालं काय नाही. आपलं त्यावेळेस एवढं नसतं, आपण एज्युकेशन करत असतो. आम्ही सर्व पोलीस स्टेशनला गेलो, जे काही आम्ही तिथे राहायचो रहिवासी सर्व गेलो. रात्री 8-8:30चा हा क्राऊड असेल. तिथे सिनियर पीआय देशमुख, त्याचं नाव अजून की पण माझ्या माइंड मध्ये फिट. क्राऊड जास्त झाला असल्यामुळे त्याला असं वाटलं की क्राऊडला आता हटवा. क्राऊडला हटवण्यासाठी त्यांनी धरपकड सुरू केली सर्वांनी, आणि त्याच्यामध्ये मी पण सापडलो. मी बोलतो, रे मी केलं काय, माझा काय गुन्हा आहे म्हटलं, तुम्ही असं काय करता. 10-12 पोलीसवाले होते ज्यांनी मला असं म्हणजे चारी बाजूने पकडलेलं. माझे पप्पा होते तिथे. काय झालं काय, त्यांनी केलं काय प्रश्न विचारला. तेव्हा ते पोलीसवाल्यांनी त्यांना सांगितलं की शांत राहा, शांत राहा. साहेब तेव्हा भडकले. साहेब नॉर्मल झालं की सोडून देतील. अरे सोडून देतील काय, पण मी केलं काय. 10-15 मिनिटांनंतर मला सोडलं आणि तिथे माझा इगो हर्ट झाला. एक मेल इगो की बाबा हा आपण काहीच नाही केलंय. तर एज्युकेटेड आहोत. मेल विमेन नाही राहिला, इगो आहे. इगो आहे. पण एक सांगतो, तुम्ही तिथे नोकरी करताय, तुम्ही नोकर आहात जनतेचे. तुम्हाला प्रश्न विचारणं तुमचं काम काय. पोलीसवाल्यांचं काम हे असतं की कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं, मेंटेन ठेवणं. ओके, ज्यांनी गुन्हा केला त्याला घ्या, कोर्टामध्ये न्या, असं आहे. तर असं करणं मला कुठेतरी योग्य नाही वाटलं ते. त्यानंतर मला वाटलं की नाही, हे करून काय आपला फायदा नाही. आपल्याला जर इथे सडतोड आपल्याला उत्तरं द्यायची असतील ना, तर आपल्याला पण एक अशी काहीतरी पॉवर व्हावी की आपण, आपलं तर होईलच काही ना काही, आपण त्या सोसायटीच्या कामात येऊ. की आपल्या बरोबर जर असं झालं तर आपल्यासारखे कित्येक आहेत जे आवाज उचलू शकत नाही. त्यानंतरला मी डिसाईड केलं की मला लॉ मध्ये जायचं. पण मी लॉ मध्ये जाणं हे माझ्या घरातल्यांना खटकलेलं. माझ्या आईला मी वकील व्हावं असं कधीच नाही वाटलं. कारण स्टील ती आताही म्हणते की मला नाही आवडत तो, हे रिस्की फील्ड वाटते तिला. रिस्की फील्ड आहे फायनान्शियली. फायनान्शियली नाही म्हणता येत. अच्छा, ज्या म्हणजे पद्धतीने आपण केसेस हँडल करतो. आता माझं वय इतकं नाहीये, स्पेसिफिकली क्रिमिनल पण जर तुम्ही करताय तर तेव्हा. त्या केसेस आम्ही केल्या. माझी एलएलबी पास आउट झालो, सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर 2019 का 18 समथिंग मध्ये ना भीमा कोरेगाव प्रकरण झालेलं. त्यानंतरला तो 90 आय गेस. त्यानंतरला तो सिनियर पीआय माझ्या समोर आलेला, देशमुख. तेव्हा मी त्याला प्रश्न विचारले. तेव्हा तो मला बोलला की तुम्ही कोण. बोललो सर ऍडव्होकेट आहे मी. तेव्हा तो बोलला की हा सर जे बोलतायत ना ते बरोबर आहे. तेव्हा कुठेतरी मनाला बरं वाटलं की नाही, लोक फक्त पोझिशन बघ. त्यानंतरला मग माझं एलएलबी झाल्यानंतरला मी डिसाईड केलं की आपण इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करूया. आणि स्टार्टिंगला इनिशियली मी जेव्हा फर्स्ट इयर पास आउट झालो तेव्हा मी पूजा घोरपडे या मॅडमच्या अंडर मी माझी इंटर्नशिप केली. कोणत्या फील्ड मध्ये प्रॅक्टिस क्रिमिनल मध्ये केलं सुरुवातीला. आणि किती कालावधीनंतर सेपरेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केली? पास आउट झालो मी लगेच. म्हणजे 3 वर्ष तुम्ही कन्सिडर करू शकता की 2 वर्ष. पास आउट झालो मी. पास आउट झाल्यानंतर मी संदेश फर्स्ट इयर पासून सरांच्या तुम्ही इंटर्नशिप सुरू केला? हा, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल आणि मग 3 वर्षानंतर तुम्ही सेपरेट प्रॅक्टिस मला सनद आली आणि मी प्रॅक्टिस सुरू केली माझी. पण एक हात होता माझ्या पाठी नेहमी, संदेश मोरे सरांचा. कुठे काय अडलं, काय झालं की संदेश सर आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीने मला गायडन्स केलं.
कसा अपिअरन्स दिला पाहिजे, काय दिला पाहिजे. कारण आपण एक लॉ स्टुडंट आहोत आणि मरेपर्यंत आपण लॉ स्टुडंटच राहतो. कारण डेली लाईफमध्ये आपल्याला सो काही ट्रू. ना काही नवीन शिकायचंच आहे. आणि म्हणजे आपण कितीही मोठं झालो तर डेफिनेटली आपल्याला सीनियर्स असतात त्या फील्डमध्ये, त्यांची मदत लागतेच. आणि इवन माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, की कधीच कोणते सीनियर तुम्हाला ॲडवाईस देण्यासाठी, सजेशन देण्यासाठी अ, मना नाही करत. ते तत्पर असतात. आणि मी तुम्हाला सांगेल आपण एक शेवटचा श्वास घेतो ना आपण एक वकील म्हणून, तोपर्यंत आपण एक लॉ स्टुडंटच असतो. ज्युनियरच कन्सिडर अगदी. करतो आपण आपल्याला. कारण मरेपर्यंत आपल्याला काहीतरी शिकायचं समथिंग न्यू. म्हणून आपण इथे काय म्हणतो, नोकरी नाही म्हणत, प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट. जेव्हा सेपरेट प्रॅक्टिस सुरू केली, कारण की सगळ्यांचे कन्सिडरेशन असतात, की खूप वर्ष तुम्ही कोणत्या सीनियर अंडर काम करायला हवं. व्हॉट्स युअर एक्सपिरियन्स, म्हणजे काय अडचणी पण येतात आणि साधारणतः किती काळ एका स्टुडंटनी इंटर्नशिप किंवा कोणत्या सीनियरच्या अंडर काम करावं? त्याच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेल, की कोणी असं आहे, की तो 10-10 वर्ष ज्युनियरशिप करतो. कोणी असं आहे, की 3-4 महिन्यामध्ये शिकून जातो. डिपेंड करतं, की तुम्ही कुणाच्या अंडर प्रॅक्टिस करताय. तुमच्या डेली डेजमध्ये कोणत्या केसेसना तुम्हाला सामोरे जावं लागत आहे. तुमची ज्या पद्धतीने ग्रास्पिंग पॉवर वाढली, की तुम्ही ऑटोमॅटिकली स्टेबल होऊन जाता. माझ्या इनिशियल डेजमध्ये मी कॉलेजमध्ये असताना इंटर्नशिप करत होतो, तेव्हाच मला रेप केस, पोक्सो केस, मर्डर ह्या केस याची सवय होऊन गेलेली मला. कारण आमच्या मॅडमकडे तेव्हा त्या केसेस यायच्या. मग संदेश सरांच्या सानिध्यात आल्यानंतर मला सेम त्याच केसेस येत गेल्या. एक केस मलाच आलेली ती मर्डर होती. मानपूरची केस होती ती. त्याला कन्व्हिक्शन लागलेलं. त्याला आपण अपीलमध्ये आपण त्याला बाहेर काढलं हायकोर्टातून. यंग ॲडव्होकेट्स असतात, त्यांनी डायरेक्टली हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करण्यावर तुम्ही विश्वास ठेवता, की सुरुवातीला किंवा सोबत-सोबत तुम्ही डिस्ट्रिक्ट एम-एममध्ये पण प्रॅक्टिस करायला हवी, स्पेसिफिकली सर्वप्रथम क्रिमिनलबद्दल? प्रॅक्टिस तुम्ही इनिशियली एम-एम कोर्टापासूनच सुरू करा. कारण ते आणि सेशन कोर्ट, ट्रायल कोर्ट ते आहे. हायकोर्ट फक्त अपिलेट साइड आहे. आणि इथे तुमचा जंग बसणार पण नाही. सगळ्यांना फॅसिनेशन हायकोर्टचंच असतं. असून काय तुम्ही अपिअर होता का? दॅट्स आय वॉन्टेड यू टू जस्ट शेअर. हायकोर्टामध्ये अपीअरन्स देण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. असं नाही की मी आता एल-एल-बी पास आउट झालो आता आणि माझा टॅग लागला ॲडव्होकेट हायकोर्ट. म्हणजे मी हायकोर्टात प्रॅक्टिस केली पाहिजे असं नाही. म्हणजे न्यूली एनरोल स्पेसिफिकली जे सेपरेट केसेस ज्यांना घ्यायचं आहे, आय वुड सजेस्ट की त्यांनी एम-एम आणि सेशनवरती खूप भर द्यायला हो, कारण पाहिजे. की मला सांगा, जेव्हा तुमचं एखादा अॅक्युज्ड क्लायंट अरेस्ट होतो, त्याला प्रोड्यूस कुठे केलं जातं? एम-एम कोर्टामध्ये त्याला 100%. केलं जातं. एम-एममध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या अॅक्युज्डला पोलिसवाले जेव्हा प्रोड्यूस करतात, त्यानंतरला पी-सी-आर, एम-सी-आर या गोष्टी होतात. मग जर बेलेबल असेल तर त्या जजेसला राईट असतो की त्याला बेलवर बाहेर सोडणं. नॉन बेलेबल पण एम-एम कमिट असेल, तर एम-एम मधून तुम्ही जाऊ शकता. सेशन कमिट असेल तर तिथे तुम्हाला परत सर्टिफाईड कॉपीसाठी अप्लाय करा आणि सेशनला जावा. सेशन कोर्टाने जर तुमची बेल फेटाळली, तर तेव्हा तुम्ही हायकोर्टला या. तुम्हाला राईट आहे का तुम्ही डायरेक्ट हायकोर्टात बेल टाकू आणि शकता? महत्वाचं म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून केसमध्ये काय हो. चालू आहे, डेव्हलपमेंट काय आहे हे हां. लक्षात आणि येतं. डॉक्युमेंटेशन, चार्जशीट, एफ-आय-आर, रिमांड पेपर या आपल्या कुठे असतात? ट्रायल कोर्टामध्येच असतात. सो ट्रू. अफिलिएट ॲडव्होकेट आणि ओरिजिनल साइडचा ॲडव्होकेट याच्याबद्दल यंग स्टुडंटमध्ये खूप फॅसिनेशन आहे. त्याच्याबद्दल थोडं थोडक्यात सांगा. हायकोर्टामध्ये 2 साइड असतात. अपिलेट साइड आणि ओरिजिनल साइड. अपिलेट साइडमध्ये तुम्ही क्रिमिनल साइडमध्ये गेलात. ओरिजिनल साइडमध्ये सिव्हिल साइडमध्ये गेलात. आणि जर कोणत्या स्टुडंट म्हणण्यापेक्षा यंग ॲडव्होकेटला जर आपलं करियर अफिलिएट साइड कडून करायचं असेल हायकोर्टमध्ये, त्याचा रोडमॅप काय असायला पाहिजे? स्टार्टिंगला जो पण कोणी इच्छुक आहे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी, त्यांनी त्याचे दिवस, वर्ष एम-एम कोर्ट, सेशन कोर्टला दिलेच पाहिजे. तुम्हाला हायकोर्टला फक्त कॅन्सलेशन ऑफ बेल आणि रिट पिटिशनचे मॅटरच येतात. डायरेक्टली तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकतच नाही. हायकोर्ट तुम्हाला प्रश्न विचारेल, की तुम्ही खालच्या कोर्टामध्ये जाऊन आलात का? का डायरेक्टली माझ्याकडे आलात तुम्ही आणि बेल ॲप्लिकेशन टाकली, रिट अशा गोष्टी असतात. म्हणून तुम्ही एम-एम कोर्टापासून सुरुवात करा. चांगल्या पद्धतीने तिथून नॉलेज गेन करा आणि मग हायकोर्टामध्ये या. कारण तुम्ही डेली हायकोर्टामध्ये जरी उठणं-बसणं असलं, तरी तुम्हाला जे मॅटर येतात त्यासाठी तुम्हाला अपीअर हे सेशन कोर्ट, एम-एम कोर्टला व्हावंच लागतं. तिथे रिलीफ नाही भेटली तर तुम्हाला अल्टिमेट रिलीफ हायकोर्ट देणार. हायकोर्टामध्ये नाही भेटली तुम्हाला अल्टिमेट रिलीफ सुप्रीम कोर्ट आहेच. पण सुरुवात तुम्ही तिथूनच करा. सुप्रीम कोर्ट एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा जरी दिली ना, एक्झिक्यूट कोण करतं? लोअर कोर्ट करतं. सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणत नाही, या डेटला याला फासावर टाका.
तारीख दिली, सगळी केली, पण एक्झिक्युशनची पॉवर कोणाला आहे? आज पण लोअर कोर्टाला. त्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स आहेत की जे लोअर कोर्टचे आहेत खूप ठिकाणी ऑर्डर्स देताना रिस्पॉन्सिबिलिटीनी नाही देत. म्हणजे जेव्हा मर्डर केसेस असू दे किंवा हिनियस क्राईम असू दे त्यावेळेस खूप वेळा असं होतं की जे एक्स्ट्रीम पनिशमेंट्स असतात त्याच्याकडे थोडासा कानाडोळा होतो. हा, त्याच्यामध्ये मी असं म्हणेल, कोणता पण जे स्वतःवर घेणार नाही. हा, तेच मला का नाही म्हणायचं. घेणार? जर एखादा मर्डर क्रिमिनल आहे, त्याला जर मी बेलवर आउट करतोय, तर मग दुसरा काय म्हणणार आहे, की अरे याला सोडलं मग मला का नाही? ते त्यांना स्वतःच्या अंगावर नाही घ्यायचंय. हम्म. इव्हन 307 मध्ये जेव्हा आम्ही कॉशिंग टाकतो हायकोर्टामध्ये, तेव्हा पण देत नाहीत. सर, एनडीपीएस केसेस संदर्भात थोडंसं माहिती द्याल आणि एनडीपीएस केसेस जेव्हा आपण हँडल करताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे? एनडीपीएस मध्ये तुम्ही कोणत्या टायमाला अरेस्ट झालेली आहे, त्याच्याकडून किती जप्ती झालेली आहे, सीजर पंचनामा झालाय का, पंच प्रॉपरली झालेत का, कमर्शियल क्वांटिटी आहे का, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायच्या आहेत. आणि हा एनडीपीएस जो ऑफिस आहे तो स्पेशल केसमध्ये कन्सिडर होत असल्यामुळे त्याचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हा एसीपी असतो. तर तुमचे जे चालतं ते सगळ्या प्रोसिडिंग चालतं ते स्पेशल कोर्टामध्ये चालतं. जसं जर तुम्ही सेपरेट प्रॅक्टिस करताना तुम्ही सुरुवात क्रिमिनल ऍडव्होकेसी पासून सुरू केली असेल, पण जेव्हा तुम्ही आता एनडीपीएस केसेस करता, सिव्हिल आणि फॅमिली केसेस घेता, अपिलिएट म्हणून तुम्ही साईडला आहात हायकोर्टमध्ये, तर हे इव्हेंच्युअली सुरू केलात की जेव्हा सेपरेटली प्रॅक्टिस सुरू केली त्याच दरम्यान सुरू केलं? ते होत गेलं. इव्हेंच्युअली आपण जसं आपण जसं हा केसेस आपण जशी प्रॅक्टिस करतो तशा केसेस आपल्याकडे येतात. हम्म. आणि आल्यानंतर आपण तर समोरला सांगू शकत नाही ना, की मी हे करत नाही. आपल्याकडे जेव्हा एखादा क्लायंट येतो ना, तेव्हा त्याला सॅटिस्फाय करणं हे आपलं काम असतं. तो टेन्शन घेऊन येतो. त्याला रिलीफ देणं हे आपलं काम असतं. आपल्या ऑफिसमधून गेल्यानंतर तो टेन्शन फ्री गेला पाहिजे. असं करत-करत जे केसेस येतात, त्या केसेसमधून आपण शिकत जातो. सो ट्रू. म्हणजे वी स्टार्टेड विथ क्रिमिनल केसेस. वी थॉट की आम्ही फॅमिली केसेस नाही कधी करणार. पण जसजसं वेळेनुसार सगळ्यात जास्त फॅमिली केसेस येत चालले. होतं असं. रेफरन्स जातो ना तुमचा. या या मॅडमकडे डेफिनेटली. माझी अशी-अशी केस आहे. सर, जसं आता तुम्ही इतक्या डिफरंट डिफरंट फील्डमध्ये आहात. यंग ॲडव्होकेट्सला काय सल्ला द्याल, की सुरुवातीचा रोडमॅप कसा असायला पाहिजे? साधारणतः कधी तुम्ही डिफरंट डिफरंट फील्डमध्ये पण केसेस कॉम्पीट केले पाहिजेत आणि अपार्ट फ्रॉम दॅट सिमिलॅरिटी केसेसची. जसं आता आपण क्रिमिनल जर करतो, फॅमिलीमध्ये पण जर तसा अँगल असेल तर तुम्हाला सोपं पडतं. इट्स नॉट की तुम्ही एकदम डिफरंट केसेस घेऊ शकत नाही. पण सिमिलर केसेस असेल तर दॅट इज ईझी फॉर वन टू प्रॅक्टिस फॉर. तर तसं काय सजेस्ट कराल? सर्वप्रथम जे न्यूली एनरोल ॲडव्होकेट आहेत आणि लॉ स्टुडंट आहेत, त्यांना माझा एकच सल्ला आहे. आपण रिव्हेंज घेण्यासाठी वकील नाही आहोत. पण गेलेलो आहे. मी पण त्या एजमधून गेलेलो आहे. ओके. एक आपण जेव्हा आपल्याकडे सनद येते, तेव्हा नाही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बिहेव आपला बदलतो. मी वकील आहे, मी वकील आहे. असं. या गोष्टी कुठेतरी बंद केल्या पाहिजे. ओके. खरंच काहीतरी असेल तर तुम्ही बोला. सांगायची गरज नाही पडली पाहिजे. तुमचं नॉलेज तुमच्यापेक्षा जास्त बोललं पाहिजे. तुमचं आणि कोर्टामध्ये तुमचा अपीअरन्स हा तुमच्यापेक्षा जास्त बोलला पाहिजे. तुम्ही कोर्टामध्ये कशा पद्धतीने अपीअर होता, तुम्ही आर्ग्यू कशी करता, तुम्ही तुमची केस रिप्रेझेंट कशी करता, ह्या गोष्टी सर्व तुम्हाला शिकायच्या आहेत. प्रॉपर तुमचं डेकोरम मेंटेन युनिफॉर्म आहे असायला का? पाहिजे. या बारीक-सारीक गोष्टी असतात, याकडे लक्ष द्यायचं. बाकी तुम्ही जेव्हा तुमची केस घेता, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही आर्ग्युमेंट करता-करता समोरचे साहेब जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतात, तर तुम्हाला ते उत्तर येऊन जातात. सर्वप्रथम हे की तुम्ही डायरेक्ट एखादी ब्रीफ घेतली आणि कोर्टात गेलो नाही. सर, याच्यामध्ये मला ऍड करावंसं वाटतं. अपीअरन्स किती महत्वाचा आहे कोर्टमध्ये? खूप जास्त महत्वाचं आहे. तुमची बॉडी लँग्वेज जास्त बोलते. म्हणजे मग तुमची एलॅबोरेट कराल? कारण की रिसेंटली जसं आपण डिस्कस करत होतो, एका युनिफॉर्ममध्ये खूप स्टुडंट नसतात. हां. आय वुड से स्टुडंट इज. कारण की जेव्हा तुमच्याकडे सनद येते, आय हॅव्हंट सीन की कोणी कसंही आलं आहे. पण हायकोर्टमध्ये तर चला सगळेजण युनिफॉर्ममध्ये येतात. बाकी कोर्ट्समध्ये खूप हां, ते वेगळा गेटअप आहे. प्रकार असतो. ते तिथल्या बारचं काम आहे. कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. पण कसं अपीअरन्सने कसा फरक पडतो तुमच्या केसवरती? तुमच्या बॉडी लँग्वेजचा जास्त फरक पडतो. तुमचा अपीअरन्सचा जास्त फरक पडतो. तुमचा जो तुमच्या केस रिगार्डिंग ॲटिट्यूड असतो त्याचा जास्त फरक पडतो. तुमचा नॉलेज तुमच्या अपीअरन्समध्ये बोलून जातं. लाइक मी एखाद्या कोर्टाच्या समोर उभा राहिलो, माझी केस मी रिप्रेझेंट करतोय ॲक्युज्डला. तिथे माझा माझा बॉडी लँग्वेज माझ्यापेक्षा अगोदर बोलून जातो.
आणि एखादी मी ब्रीफ घेतली आणि कोर्टामध्ये गेलो आणि मी आर्ग्युमेंट करतो. मी आर्ग्युमेंट करण्यासाठी तेव्हा सक्षम होईल जेव्हा मला त्या केसेसचे फॅक्ट माहिती असतील. डेफिनेटली. तुम्ही तुमची केस तुमच्यापर्यंत आली ना, ती रीड करा, एफ-आय-आर रीड करा. डिले इन एफ-आय-आर आहे का चेक करा. आफ्टर चार्जशीट जर बेल ॲप्लिकेशन तुम्हाला फाईल करायचं तर चार्जशीट पूर्ण रीड आउट करा. तुम्हाला पडणारे क्वेश्चन, कोर्टाला काय प्रश्न पडू शकतात, ते अनालिसिस करा तुम्ही. आणि लास्ट ऑर्डर मध्ये लास्ट डेट मध्ये काय झालं ते पण. सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. असं नाही की मी उठलो आणि गेलो कोर्टात, असं नाही होत. अपीअरन्स म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज आहे. जिथे जजला वाटते की हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्याकडे हा नेहमी असला पाहिजे, पण तो ओव्हर जाता कामा नये. थँक्यू सो मच सर आपल्या अमूल्य वेळेसाठी. आय डेफिनेटली बिलीव्ह की जे पण तुम्ही सजेशन दिलं आहात हे सगळे विद्यार्थी आणि नवीन ॲडव्होकेट लक्षात ठेवतील. थँक्यू.